गरिबीतून मुक्ती मिळणे आणि गरिबातील गरीब कुटुंबाला पुढे जाण्याची संधी मिळणे हाच खरा सामाजिक न्याय आहे. केंद्र शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ही गरीब कल्याण आहे, असं प्रतिपादन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे केले. महाराष्ट्रातील 26 जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली. शिर्डी विमानतळाजवळ असलेल्या काकडी येथील मैदानावर आयोजित शेतकरी मेळाव्यात प्रधानमंत्री मोदी यांनी शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या हस्ते संगणकीय कळ दाबून महाराष्ट्रातील 14,000 कोटी रुपयांहून अधिक विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ भागवत कराड, महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, कामगार मंत्री सुरेश खाडे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ सुजय विखे पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 5 वर्षापूर्वी शिर्डीमध्ये आलो तेव्हा साई शताब्दी वर्ष होतं. तेव्हा मला साई दर्शनाची संधी मिळाली होती, असं वाक्य मराठीतून बोलून आपल्या भाषणाला प्रधानमंत्र्यांनी सुरुवात केली. ते म्हणाले की महाराष्ट्राला 50 वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या निळवंडे धरणाचे आज जलपूजन करून लोकार्पण झाले. यामुळे या भागातील शेती पाण्याखाली येणार आहे. पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे, तेव्हा पाण्याचा जपून वापर झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. साईबाबा मंदिर दर्शन रांगेचं लोकार्पण देखील झालं. दर्शन रांग प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे देशविदेशातील भाविकांना मोठी सुविधा मिळणार असल्याचं मोदींनी सांगितलं. वारकरी संप्रदायाचे हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर यांचं दुःखद निधन झालं. त्यांनी कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाज जागृतीचं काम केलं, अशा शब्दात त्यांनी बाबा महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली. याचबरोबर आपल्या सरकारमार्फत चालवण्यात जाणाऱ्या विविध योजनांबाबतही मोदींनी यावेळी माहिती दिली. छत्रपती शिवरायांना त्रिवार नमस्कार. महाराष्ट्र के राज्यपाल श्रीमान रमेश बैस जी, यहाँ के कर्मठ मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री देवेंद्र जी, अजीत जी, केंद्र और राज्य सरकार के मंत्रीगण, सांसदगण, विधायकगण और विशाल संख्या में हम सबको आशीर्वाद देने के लिए आए हुए मेरे परिवारजन, शिर्डीच्या या पावन भूमीला माझे कोटी कोटी नमन. 5 वर्षापूर्वी या पवित्र मंदिराला 100 वर्ष पूर्ण झालेले होते. तेव्हा मला साई दर्शनाची संधी मिळाली होती. आज यहां साई बाबा के आशीर्वाद से 7,500 करोड़ रुपए के विकास कार्यों का भी शिलान्यास और लोकार्पण हुआ है. महाराष्ट्र को 5 दशक से जिस नीलवंडे डैम का इंतजार था, वो काम भी पूरा हुआ है. और मेरा सौभाग्य है कि मुझे अभी वहां जल पूजन का सौभाग्य मिला. आज मंदिर से जुड़े जिन प्रोजेक्ट्स का लोकार्पण हुआ है, उनका शिलान्यास करने का अवसर भी मुझे ही मिला था. दर्शन क्यूब प्रोजेक्ट ये पूरा होने से देश भर के और विदेश के भी श्रद्धालुओं को बहुत आसानी होगी. साथियों, आज सुबह ही मुझे देश के एक अनमोल रत्न वारकरी संप्रदाय के वैभव, हरिभक्त
बाबा महाराज सातार करके वैकुंठ गमन का दुखद समाचार मिला। उन्होंने कीर्तन प्रवचन के माध्यम से जो समाज जागरण का काम किया, वो आने वाली पीढ़ियों को सदियों तक प्रेरणा देगा। उनका बात करने का सरल तरीका, उनकी प्रेम पूर्वक वाणी, उनकी शैली लोगों का मन मोह लेती थी। उनकी वाणी में जय जय राम कृष्ण हरि भजन का अद्भुत ही प्रभाव हमने देखा। मैं बाबा महाराज सातारकर जी को भावभीनी श्रद्धांजलि अर्पण करता हूं। मेरे परिवारजनों, देश को गरीबी से मुक्ति मिले, गरीब से गरीब परिवार को आगे बढ़ने का अवसर मिले, यही सच्चा सामाजिक न्याय है। हमारी सरकार सबका साथ, सबका विकास के मंत्र पर चलती है। हमारी डबल इंजन सरकार की सर्वोच्च प्राथमिकता गरीब कल्याण है। आज जब देश की अर्थव्यवस्था बढ़ रही है, तो गरीब कल्याण के लिए सरकार का बजट भी बढ़ रहा है। आज महाराष्ट्र में 1,10,00,000 आयुष्मान कार्ड दिए जा रहे हैं। ऐसे सभी कार्ड धारकों को 5 लाख रुपए के मुफ्त इलाज की गारंटी है। आयुष्मान भारत योजना के तहत गरीबों को मुफ्त इलाज देने के देश ने 70,000 करोड रुपये खर्च किए हैं। 2047 साली देश स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करत असताना जगात भारताचं नाव विकसित भारताच्या रूपात असेल असा संकल्प करूया, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातून सांगितलं। या प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण झालं। यामध्ये महाराष्ट्रात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची 86 लाख शेतकऱ्यांना 1712 कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं। शिर्डी येथे भाविकांच्या सुविधेसाठी नवीन दर्शनरांग संकुलाचं उद्घाटन करण्यात आलं। निळवणी धरण डाव्या कालव्याचं लोकार्पण, राष्ट्रीय महामार्ग 166च्या सांगली व बोरगाव चौपदरीकरणाच्या टप्प्याचं लोकार्पण, जळगाव ते भुसावळ 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे मार्गाचं लोकार्पण, कुर्डुवाडी आणि लातूर रोड रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं। याशिवाय मनमाड गॅस टर्मिनल येथे अतिरिक्त सुविधांचा शुभारंभ, अहमदनगर येथे माता आणि बाल आरोग्य जिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन, राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रमांतर्गत अहमदनगर येथील आयुष रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यासह 1.11 कोटी आयुष्यमान कार्ड वितरणाचा शुभारंभ देखील पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येऊन स्वामित्व योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सनद वाटपाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला। एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।